ज्या देशाच्या स्वातंत्र्याची अमरगाथा जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली जाते अशा भारत देशाचा नागरिक म्हणून घेताना आम्हाला अभिमान वाटतो। हाच आपला भारत देश आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे, ज्या टप्प्यावरून आपण 1947 ते 2047 या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत असताना विकसनशील भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे जे स्वप्न देशाने पाहिले आहे ते स्वप्न पूर्ण करणार कोण असा प्रश्न आम्हाला पडतो आणि त्याचं उत्तर भारतीय तरुण असल्याचं आम्हाला मिळतं। याच सोबत शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता यांमध्ये भर देऊन भारतीय तरुणांना सक्षम बनवीत विकसित भारत 2047च्या दिशेने देशाला पुढे घेऊन जाताना केंद्रीय अर्थसंकल्प 2026 अत्यंत महत्त्वाचा मोलाचा वाटा उचलताना मला दिसून येतं आणि अर्थातच हाच विषय बोलण्यासाठी या विचारमंचावर उभी आहे। मित्रांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प, ज्यामध्ये 11.21 लाख कोटी रुपयांचे भांडवल हे कोट्यावधी तरुणांच्या भविष्याचा पाया घडवताना आपल्याला दिसेल। 2026च्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी 1.25 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। पंतप्रधान कौशल्य विकास योजना 5.0 अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, सायबर सुरक्षा, ड्रोन तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्ये 50 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम अंतर्गत 1 कोटी तरुणांना उद्योगात प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जाणार आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सच्या 5 नव्या शाखा उघडण्याचे प्रस्तावित आहे। IIT आणि IIMच्या विस्तारासाठी विशेष भरीव निधी दिला जाणार आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी विशेष निधी दिला गेलेला आहे, ज्यामध्ये बहुभाषिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरणासोबतच स्किल बेस्ड एज्युकेशन सुद्धा दिलं जात आहे। आणि म्हणूनच आज युवकांनी सज्ज व्हायचे ज्ञानाने, कौशल्याने, उद्यमशीलतेने आणि देशभक्तीने। केंद्रीय अर्थसंकल्प हा केवळ एक आर्थिक दस्तऐवज नाही, तर तो भारतीय तरुणांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा आणि त्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा एक आराखडा आहे। मला पूर्ण विश्वास आहे की सरकारने युवकांना नजरेसमोर ठेवून याच प्रकारे जर अर्थसंकल्प बनवले, राबवले आणि आपल्या युवकांसमोर आणले तर आपला भारत देश हा भविष्यामध्ये निश्चितच विकसित भारत 2047चा अर्थसंकल्प 2047चा संकल्प फक्त साकारच करणार नाही, तर संपूर्ण जगासाठी एक प्रेरणादायी राष्ट्र म्हणून उभा राहील, एवढाच माफक आशावाद। मनपूर्वक धन्यवाद।